श्री स्वामी समर्थ. ईश्वर म्हणत आहे, बाळा दुर्लक्ष करू नको. आज तू ज्या दिवशी हा संदेश पाहत आहेस तो दिवस तुझ्यासाठी भाग्याचा ठरणार आहे. फक्त कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ टाईप कर आणि संदेश शांतपणे असाच ऐकत राहा. हा संदेश ईश्वराने खास तुझ्यासाठी पाठवलेला एक वरदान आहे. या वरदानाकडे तू दुर्लक्ष करू नको. आज तुझ्या आयुष्यात मोठमोठे चमत्कार तुला पाहायला मिळणार आहे. ते सर्व या संदेशामुळे. या संदेशाला तू पूर्ण ऐक, कारण येत्या 4 मिनिटानंतर तुझ्या आयुष्यात चमत्कार घडण्यास सुरुवात होणार. 4 मिनिटापर्यंत तू न चुकता, न थकता आणि न थांबता पूर्ण संदेश ऐकूनच जा. या 4 मिनिटांनंतर तुझ्या जे काही इच्छा होता त्या हळूहळू पूर्ण व्हायला लागतील. तुझा देवावरती विश्वास असेल, तू स्वामींना मानत असशील तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब कर. जेव्हा सद्गुण टोकाला जातो तेव्हा तो दुर्गुण होतो. जेव्हा सद्गुण टोकाला जातो तेव्हा तो दुर्गुण होतो. आयुष्यसुद्धा असंच असते. जेव्हा आपण खूप वरे जातो, आयुष्यात खूप पुढे जातो आणि तेव्हा आपण गर्वाने फुगायला लागतो, तेव्हा आपलं आयुष्य पूर्णपणे बर्बाद होण्याच्या स्थितीवर येते. आयुष्यात कितीही वरे जा, पण आपल्या जमिनीला विसरू नका. सहनशीलतेने जे साधते ते बळजबरीने कधीच साधू शकत नाही. सहनशीलता म्हणजे ओझ्याखाली मरत असताना शांतपणा धारण करणारा गदर्भाचा गुण. सहन जितके जीवन आहे तितकेच सत्पुरुष सहन करतात. पात्र अहंकाराने सहन होत नाही. एक एरण शेकडो हातोडे तोडते, कारण घाव हातोडे घालतात. एरण तो सहन करतो. तोडणारे तुटून जातात, सहन करणारे वाचले राहतात. आता तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या समस्या असतील. त्या प्रत्येक समस्येचं एक निवारण असतं. फक्त थोडासा संयम ठेवून ते काही काळासाठी सहन करावं लागतं. कारण देव आपली आता परीक्षा घेत आहे आणि काही वेळात त्याचं उत्तरसुद्धा आपल्याला मिळणार आहे. त्याचं फळसुद्धा आपल्याला देव नक्की देईल आणि ते खूप चांगलं देणार आहे. हास्य ही जीवनाची संजीवनी आहे. हास्य हे जीवनवृक्षाचे फूल आहे. हसण्यात वेळ घालवा, आत्म्याचे ते संगीत आहे. हसण्यासाठी वेळ काढा, तो आनंदाचा सोपान आहे. हसण्यासारखा दुसरा आरोग्यदायक व्यायाम नाही. इतरांना हसू नका. हसाल तर तुमचे दोष बाहेर पडतील. चेहऱ्यावर नेहमी स्मित ठेवा. रडक्या चेहऱ्यावर कोणी स्वागत करत नाही. क्षमा करणे हाच सूड घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. क्षमा करणे चांगले तर विसरणे हे त्याहून उत्तम. क्षमा हा शत्रूंचा गुणधर्म आहे आणि शूर व्यक्तींचा गुणधर्म धीर आहे. शिक्षा करण्यापेक्षा धीरवंत होण्यात खरा मर्यादा आहे. क्षमा दुर्बलपणाचा सोपान आहे असं नाही. क्षमा करणे म्हणजे त्याला आपण पुन्हा एकदा जीवनदान देणे होय. आणि शत्रूला एखाद्या वेळेस आपण शिक्षा केली तरीही त्याला तेवढं काही वाटणार नाही, जेवढं तो आपल्या हातातून जीवनदान मिळवल्यावर त्याला काहीतरी वाटेल. क्षमेचा उपयोग स्वतःपेक्षा इतरांच्या बाबतीत अधिक करा. आयुष्यात तुमच्या अडचणी असतील खूप, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या अडचणी तुमच्या आयुष्यात आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक अडचणी दुसऱ्यांच्या आयुष्यात आहेत. ज्ञान तेथे मान. ज्ञानामुळे निर्भयता येते. ज्ञान हे कर्माचे डोळे आहेत. ज्ञान व सद्गुण एकच. ज्ञान आले की सद्गुण आलेच. ज्ञान दिल्याने वाढते, साठविल्याने क्षय पावते. ज्ञान मिळवा म्हणजे ध्येय आपोआपच तुमच्या मदतीला येईल. ज्ञानाने श्रीमंताची शोभा वाढते तर गरिबाचे जीवन असते. ज्ञान प्रेमाचा दिवा आहे. या दिव्यामध्ये जे जळते ते प्रेमच आहे.
ज्ञानाने शहाणी माणसे जास्त शहाणी बनतात, तर मूर्ख त्याहून अधिक मूर्ख बनतात. जसे स्नानाने शरीराचा मळ धुतला जातो, तसे ज्ञानाने अंतःकरणाचा मळ धुतला जातो. वाचन हे वाळूतील झऱ्याप्रमाणे आहे, जितका खोल खावे तितके स्वच्छ पाणी मिळते. ज्ञान हे अमृताला मनुष्यपण, मनुष्याला संतपण आणि संताला देवपण प्राप्त करून देणारी एक दिव्य शक्ती आहे. एक ज्ञान बहुतेक ज्ञान अज्ञान करते. ज्ञानापेक्षा इंद्रिय हसून जातात, तर अज्ञानाने इंद्रिय बलवान होतात. ज्ञानाने दुःख देखील सुख बनून जाते, तर अज्ञानाने सुख देखील दुःख बनून जाते. ज्ञानानं श्राप देखील वरदान होऊन जातो, तर अज्ञानानं वरदान देखील श्रापासारखे वाटतात. ज्ञानामुळे मृत्यू देखील जन्माची सूचना आहे, तर अज्ञानामुळे जन्म देखील मृत्यूची सूचना आहे. जे अज्ञान सोडून देतात त्यांनाच ज्ञान उपलब्ध होते. जे अज्ञानाला घट्ट धरून राहतात ते अज्ञानीच राहतात. ज्ञान काट्यांना देखील फूल बनवून घेते, तर अज्ञान फुलांना देखील काटे बनवून घेते. दृष्टी बदलली तर सारे बदलून जाते. जो स्वतःला जाणतो तो ज्ञानी, ज्या संयम दृष्टी झाले तो ज्ञानी. ज्ञानी डोळ्यांनी जगतो, तर अज्ञानी कानांनी जगतो. जो व्यक्ती सत्य पाहतो आणि त्यावरच आपला उपयोग किंवा आपल्याला जे करायचं ते करतो, पण जो व्यक्ती ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो तो अज्ञानी ठरतो. स्वामी म्हणतात, बाळा काळजी नको करू, फक्त तुला 2 मिनिटे वेळ असेल तर एकदा श्री स्वामी शक्ती असे टाईप कर. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि असाच राहणार. तू फक्त त्यांचे नाम स्मरण कर. स्वामी सदैव तुझ्या साथीला येतील. ज्ञान काट्यांना देखील फूल बनवून घेते. ज्ञान ही गोष्ट अशी आहे जी एखाद्या मुर्द्यात सुद्धा जीव टाकू शकते. ज्याच्याजवळ ज्ञान आहे तो व्यक्ती काहीही करू शकतो. त्या व्यक्तीसाठी अशक्य असली कोणतीही गोष्ट नसते. अध्याय ते अशी गोष्ट आहे जे आपल्याला काहीही करून देऊ शकते. जगी निंद ते सर्व सोडून द्यावे, जगी वंद ते सर्व भावे करावे. आयुष्यात ज्या गोष्टींनी आपल्याला त्रास होत असेल ती गोष्ट सोडून द्यावी. ती एखादी व्यक्ती किंवा वस्तू असेल तरीही चालेल, ती कितीही प्रिय असो. जर त्यामुळे आपल्याला जीवन जगण्यात काही त्रास होत असेल तर तिला दूर करणेच योग्य आहे. आणि जर एखाद्या गोष्टीने आपल्याला चांगलं वाटत असेल तर त्या गोष्टीला जवळ ठेवणे हे सुद्धा योग्यच आहे. जे आपल्याला काही करायचे त्यासाठी मेहनत तर अवश्य घ्यावी लागेल, कारण त्याशिवाय यश या जगात कुणालाच मिळाले नाही. बाळा, तुला जर या धावपळीच्या जगात टिकून राहायचे असेल तर तुला जीवनात कष्ट घ्यावेच लागतील. आपले जीवन हे आपणास मिळालेले एक धन आहे. त्याचे दान करीत राहिल्याने त्याचे मोल वाढते. राजकारण आणि धर्म यांची फारकत करता येणार नाही. राजकारण ही अशी गोष्ट आहे जी खूप वाईट आहे आणि जो या दलदलीमध्ये एकदा का गेला की तो पुन्हा बाहेर निघू शकत नाही. तो जेवढा बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल तेवढाच अंदर धसल्या जाईल. माणसाचे सर्वात मोठे 3 शत्रू आहेत: आळस, अज्ञान व अंधश्रद्धा. आळस माणसाला आयुष्यात एक संधी आली आणि तिला आपण पूर्ण करून यशस्वी होईल अशा संधीपासून सुद्धा दूर नेतो. अज्ञान व्यक्तीला अशा जागी नेऊन सोडतो तिथे त्याला कोणीही मिळत नाही. तर अंधश्रद्धा व्यक्तीला त्या गोष्टी करण्यास भाग पाडते ज्या केल्याने आयुष्यात काही फरक तर पडणार नाही, पण स्वतःचेच नुकसान होणे आणि इतरांनासुद्धा नुकसान देणे हे आपल्याकडून अंधश्रद्धा कामं करून घेते. आयुष्यात छापलेली पुस्तक वाचल्यानेच खरे शिक्षण मिळत नाही. खरे शिक्षण अनुभवाचे पुस्तक वाचल्यानेच मिळते.
आज्ञाधारकपणा हवे ते काम करण्याची तयारी व आपल्या कार्याबद्दल आत्यंतिक प्रेम एवढे 3 गुण तुमच्याजवळ असतील तर तुमचे पाय कोणासही मागे ओढता येणार नाही. मनुष्य जे स्वतःसाठी इच्छितो तो आपल्या बांधवांसाठी इच्छित नाही, तो खरा आत्मसिक नव्हे. देव म्हणतो, देश व मानव यांची सेवा करताना जो सर्व देतो तो कृतार्थ होतो. त्यागातच वैभव आहे, संशयात नाही. देव समुद्राप्रमाणे खोल विस्तारणीय आहे, पण आपल्या कर्तबगारीची भांडीच लहान असतात. त्यामुळे देव आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कधीच देणार नाही. आयुष्यात जर खूप जास्त देवाकडून अपेक्षा असतील की देव मला हे देणार, की देव मला ते देणार, तर पहिले आपल्याला तसे कर्म करावे लागतील. कारण आपले कर्म जेवढे देव देणार तेवढे. परमेश्वराच्या न्यायबुद्धीवर ज्याचा विश्वास नाही तो संशयात्मक असतो. देवावर ज्याचा विश्वास आहे तो व्यक्ती आयुष्यात कधीही खचत नाही. तो व्यक्ती आयुष्यात कधीही कोणत्याच गोष्टीत हार मानत नाही. देव म्हणतो, जो व्यक्ती माझी भक्ती करतो मी त्याची शक्ती बनून राहतो, त्याच्या हाकेला धावून जातो, संकटात नेहमी त्याची मदत करतो. अशा व्यक्तींनी काळजी करण्याची गरज नाही, कारण मी आहे सदैव त्यांच्यासोबत. अति परिचय देणे खोटा मान वाढवते आणि खोटा मान आपल्याला चुकीचे ठरवते. आयुष्यात वेळेला महत्त्व द्या, कारण वेळ जेव्हा तुम्हाला महत्त्व देईल तेव्हा संपूर्ण जग तुमच्यापुढे नतमस्तक होईल. वेळ एवढी ताकद दुसऱ्या कोणात नाही. वेळ माणसाला पुढे नेऊ शकते, वेळ माणसाला वरे नेऊ शकते आणि ती वेळच आहे जी माणसाला आयुष्यात कुठेही घेऊन जाऊ शकते. सत्याच्या प्रकाशाला भिवून समाज अंधारात व्यवहार करीत असतो, परंतु शेवटी त्याला सत्याकडेच यावे लागते. कमी अपेक्षा ही अपेक्षापेक्षाही मोठा गुन्हा आहे. इच्छा असेल तर मार्ग सुचतो, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तुम्हाला आयुष्यात कित्येक संध्या आल्या आहेत तर कित्येक संध्या गेल्या आहेत. तुम्ही प्रत्येक संधीला दुर्लक्ष केलं आहे, त्यामुळे देव तुमच्यावर नाराज आहे. देव तुम्हाला प्रत्येक वेळेला एक नवीन संधी देत आहे, पण तुम्ही नशिबावर सोडून ती संधी गमवत आहात. तुमच्यासारखा मूर्ख गाढव दुसरा या जगात कोणीच नसेल. देव म्हणतो, अरे वेड्या, तुझ्यासाठी एवढ्या संध्या दिल्या, तू त्याला नशिबावर सोडलं. तू खूप मूर्ख आहेस, तुझ्या हातून काहीही होणार नाही. जर तुला आणखीन एखादी संधी हवी असेल तर देवाचे नाम स्मरण करा, देवाची भक्ती करा. देव पुन्हा एकदा सर्व काही देईल. कमी अपेक्षा ही अपयशापेक्षा मोठा गुन्हा मानला जात असतो आणि जो व्यक्ती अपेक्षा करतो पण कमी करतो तो खूप जास्त खालच्या स्तराला असतो. देव म्हणतो, मी अपेक्षा करायला तुमच्याकडून पैसे तर घेत नाही, मग तुम्ही कमीत कमी मेहनत नाही तर अपेक्षा तर ठेवा आणि थोडेसे प्रामाणिक प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. विद्या विनय शोभते. आईविना संगोपन म्हणजे सत्व काढून घेतलेले अन्न, लेणी काढून घेतलेले दूध व तेज काढून घेतलेले उष्णता होय. जो दुसऱ्यावरी विश्वास ठेवतो तो आयुष्यात मागे राहतो. जो दुसऱ्याला पाहून तास त्याच्यासारखं करायचा प्रयत्न करतो तो आयुष्यात थोडा तरी पुढे जातो. आयुष्यात काय करायचं जर कळत नसेल तर जे यशस्वी लोक आहे त्यांच्या मागे त्यांच्यासारखं थोडं थोडं का होईना करत जा. नक्की तुम्ही जीवनात कुठेतरी पोहोचालच. जे लोक स्वतः मेहनत करतील त्यांच्यापेक्षा तर नक्की पुढे पोहोचाल. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी म्हणतात, मी तुमचा स्वामी आई आहे, मी तुमची स्वामी माऊली आहे. मी तुम्हाला प्रत्येक संकटात साथ देणारा एक देव आहे. माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. मी दुसऱ्या देवासारखा नाही जो संकटाच्या वेळी तुम्हाला सोडून जाईल. मी त्या संकटामध्ये सुद्धा तुमची मदत करणारा देव आहे.
लीन असावे परंतु दीन असू नये, मर्यादाशील असावे परंतु भेडस्त असू नये, धर्माभिमान असावा परंतु धर्मवेडा असू नये, राग असावा परंतु द्वेष असू नये, कनिष्ठ असावा परंतु कर्मठ असू नये, काटकसरी असावी परंतु कुपन असू नये, उदार असावे परंतु उधळल्या असू नये, विनोद करावा परंतु थट्टा करू नये. पुस्तक ही जगाची देवता आहे, तिची सेवा करण्यासच तत्काळ वरदान प्राप्त होते. प्रेम व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होतो. आयुष्यात जो व्यक्ती देवाला मानतो, जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो आणि देवाची पूजा करतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटे आले तरी ते निघून जातात, कारण देव त्याच्या सोबतीला असतो. पण जो व्यक्ती वाईट कर्म करतो, देवाची भक्तिभाव करत नाही, देव त्याला आयुष्यात बरंच काही देतो पण साथ कधीच देत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला सर्व काही मिळून न मिळाल्यासारखेच असते. ज्या कलेच्या योगाने आत्मपरीक्षण करण्यास मदत होते तीच कला खऱ्या योग्यतेची होय. उनकड्या करीत भडकत फिरण्यापेक्षा दीर्घोगायाची सवय करणे अधिक श्रेयस्कर असते. खरे तेच बोलावे, उदात्त असेल तेच लिहावे, उपयोगी असेल तेच शिकावे आणि देशहिताचे कार्य करावे. पूर्ण नम्रता भाव अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही. यशाचा झरा चुकांच्या प्रवाहातून वाहत असतो. आत्मदर्शन हे जीवनातील काव्य आहे. शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार आहे. जगात सद्गुणच कृत्याप्त प्राण्यापेक्षा शांत व स्थिर तळतळत असतात. आपल्या भाग्याचा रस्ता आपल्या हातात आहे, चालण्याचा मात्र निर्धार केला पाहिजे. जगात डोळसपणे वातावरणात पदोपदी अन क्षणोक्षणी येणार नवीन नवीन अनुभव म्हणजे शिक्षण होय. आणि जो व्यक्ती शिक्षण घेत घेत आयुष्य जगतो त्याला अडचणी जास्त काही येत नसतात. अधिक पैशाच्या मागे लागू नका, परंतु पाठीमागे नाव राहील अशा सत्कार्यात पैसे गुंतवा. अस्तित्वासाठी संघर्ष हे माणसाच्या जीवनाचे महान सत्य आहे. शिक्षण हे व्यक्तीच्या कल्याणासाठी नसून राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आहे. सौंदर्य हे भीष्माच्या प्रतीक्षेत, अमृतनानाच्या एकाग्रतेत, हरिश्चंद्राच्या सत्यप्रतीतीत होय. आजची काळजी तुम्ही द्या तर उद्याची काळजी परमेश्वर घेईल. विश्व म्हणजे विद्यालय आणि खरा अनुभव हेच शिक्षण. मनुष्य वाचनाने पोपट बनतो पण अनुभवाने तो गरुड बनतो. नुसते भराभर वाचत जाणे याला ज्ञान नसते म्हणतात. ज्ञान वृक्षाप्रमाणे असते, हळूहळू का वाढेना, पण जेव्हा ते पूर्णपणे वाढेल तेव्हा कोणीही त्याला तोडू शकणार नाही. काळ हा अखंड असून सर्वांचा न्यायनिवाडा करणारा एकमेव निपक्षातील न्यायाधीश आहे. तो आपल्याला योग्य न्याय योग्य वेळेवर योग्य वेळेला पकडूनच देईल. आयुष्यात आराम हा हराम आहे. व्यक्तिमत्वाचा विकास हा शिक्षणाचा प्रमुख उपदेश होय. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. अध्ययन शिकता ध्येयासक्ती आणि चरित्र निर्मितीसाठी परंपरा शिक्षकांनी स्वाभिमानाने जोपासली पाहिजे. ईश्वर हा सत्यरूप असून त्याचे आराधना करण्याचा प्रयत्न माणसास अधिकार आहे. त्यासाठी मध्यस्थांची गरज नाही. माणसाचे श्रेष्ठत्व हे त्याच्या जन्मावरून ठरून येत नसते, ते त्याच्या गुणधर्मावरून ठरते. व्यक्ती जसे आयुष्यात कार्य करतो तसे त्याला फळ मिळते. जो जसा वागेल तसा तो अनुभव घेईल. जनसेवा हीच ईश्वराची सेवा होय. कोणत्याही सत्कार्याकडे प्रवृत्त होणे हा गुण शुद्ध मनाचा आहे. जोवर तुमचा स्वतःवर श्रद्धा आहे, जोवर तुमची देवावर श्रद्धा आहे, तोवर ईश्वर श्रद्धा ठेवा, कारण तोवर ईश्वर तुमची साथ नक्की देणार.
या जगी सन्मिलनात राहून सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे तो म्हणजे आत्मविश्वास. ही संपत्ती अशी आहे जी आपल्याला अशा काळात मदत करेल त्या काळात सर्व काही सोडून बसलो असेल. देव आणि दैव यांच्यावर विसंब राहणारा माणूस परावलंबी असून त्याच्या हातातून कोणताच पराक्रम होणे अशक्य आहे. जीवन एक वरदान असून त्याचे दान करीत राहिल्याने ते मौलिक होते. देव म्हणतो, माझी एक इच्छा आहे. जर तुम्हाला 2 सेकंड वेळ असेल तर खाली लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दिसत असेल त्यावर एकदा दाबा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ज्या गोष्टी कोणाला स्वप्नातही येणार नाहीत त्या प्रार्थनेमुळे साध्य होतील. प्रार्थनेनंतर ज्यांच्यात सुधारणा होते त्यांच्यात प्रार्थना प्रफुल्ल होते. श्रद्धेच्या बळावर माणूस विशेष कार्य करू शकतो असे नाही, पण श्रद्धेने आपोआप त्याच्या हातातून असे कार्य घडतात जे अशक्यच होते. आत्मविश्वास ही यशाची येणारी पहिली गुरुकिल्ली आहे. त्या गुरुकिल्लीला गमावू नका. यश तुम्हाला लवकर मिळेल. प्रयत्न करत राहा. आता यश तुमच्या खूप जवळ आहे. काही क्षणात तुम्हाला मोठे मोठे अनुभव यायला लागतील. जीवन म्हणजे एक स्मरभूमी. इथे लहान मोठ्या जखमा होणारच. सुखासीन जीवन विकास मारते तर कर्ममय व सेवामय जीवन विकास पोषक ठरते. आपली विहित कर्मे करीत राहा कारण निष्क्रियतेपेक्षा निष्क्रियतेला जास्त श्रेष्ठ आहे. निष्क्रिय राहिल्याने देवधारणा सुद्धा अशक्य होईल. देव म्हणतो, आता पुढील 3 मिनिटे बाकी आहेत या संदेशासाठी. आता 3 मिनिटापर्यंत तुम्ही ऐका. त्यानंतर देवाचा संदेश वापस स्वर्गात जाईल. हा संदेश पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीच परतणार नाही. या गोष्टी कदाचित तुमच्या लक्षात आल्या नसतील तर वेळ घालवू नका. संदेश पुन्हा मागे घ्या आणि पुन्हा करा, कारण यानंतर पुन्हा हा संदेश तुम्हाला दिसणार नाही. आपली विहित कर्मे हे आपल्याला आयुष्यात खूप काही देऊन जात नाही, पण देवावरची खरी श्रद्धा आपल्याला बरेच काही देऊन जाते. जगाच्या बाजारात ज्याचा त्याने अनुभव विकत घ्यायला असतो. अनेक अपयशातून यशाची निर्मिती होते. देव, देश व मानव यांची सेवा करताना जो सर्व देतो तो कृतार्थ होतो. त्यागातच वैभव आहे, संयमात नाही. संयम हे त्यावेळेला उपयोगी पडते ज्या वेळेला आपण खूप खचून जातो, पण त्यावेळेला नाही ज्या वेळेला आपल्याला कोणाची तरी सेवा करायची असते. सेवा ही भावना मनात येताच संयम ही भावना दूर जाणे तरच आपण काहीतरी सेवा करू शकतो. माणुसकीच्या लाथातून जिवंत राहण्यापेक्षा माणुसकीचे रक्षण करता करता मृत्यूला कवटाळण्याचा आनंद वाटतो. काळजी केल्याने उद्याचे दुःख कमी होत नसते तर आजच्या दिवसाची ताकद नाहीशी होते. अहिंसा हे भूतलावरील प्रबल सामर्थ्य आहे. भ्याडपणा, अहिंसा या जर अधिक निवड करण्याचा प्रसंग आला तर हिंसा ही निवड कधीही योग्य असेल, कारण ज्या आधीचे पर्याय होते ते दोन्हीही आपल्याला मूर्ख ठरवू शकतात. अहिंसा हे भूतलावरील एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला काही सार्थ करण्यास मदत करते, पण गांधीजीचे तत्त्व त्यावर लागू होतात. कोणी आपल्याला एक चापट मारली तर दुसरा गाल पुढे करणे हे क्षत्रिय धर्म नाही. कोणी आपल्याला एक चापट मारली तर आपण त्याला 2 मारल्या पाहिजे हा क्षत्रिय धर्म म्हणतो. आयुष्यात त्या गोष्टीचा विचार करा ज्याबद्दल तुम्हाला खूप काही माहिती आहे. त्याबद्दल कधीच विचार करू नका ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्य नाहीसे करून टाकतील. माझे ते खरे असे म्हणू नका, खरे ते माझे असे म्हणा. आयुष्य हे अशी प्राणगंगा आहे ज्यामध्ये आपल्याला योग्य मिळणे दिशा खूप गरजेचं आहे. सत्य हे आपले सौंदर्य आणि सौंदर्यच हे आपले सत्य आहे. तुम्ही सत्यासाठीच आणि सत्य तुमच्यासाठीच आहे.
कार्यात यश मिळो ना मिळो, प्रयत्न करण्यास आपण कधीही माघार घेता कामा नये. अपयश म्हणजे कलंक नव्हे, ते अजन्य आहे. त्याने दृष्टी साफ होते, यशोमार्ग स्पष्ट दिसू लागतात. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या अशा संकटात जेव्हा तुम्ही पूर्णपणे खचून जाल, तेव्हा तुम्हाला साथ देणारा मीच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.